नमस्कार. आज मी बनवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा. त्याच्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या हातावर चोळून लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ घेतलेले. आज आपण उकळीवर ठेचून करणार आहे हा ठेचा. आणि मी इथं एक कढई गॅसवरती ठेवून घेतलेली, कमी गॅसवरती ठेवलेली कढई. आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेले. आणि आता मी तेल तापलेलं आहे, हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहे. हिरव्या मिरच्या सारख्या सारख्या हलवायच्या, नाहीतर अंगावरती उडून येते त्या. हिरव्या मिरचीचा ठेचा अशा प्रकारे जर केला ना, चवीला पण चांगला लागतो आणि ते तिखटपणा पण कमी होतो त्याच्यातला. आता मिरच्या थोड्या थोड्या भाजायला लागले ते लगेच त्याच्यात लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊया आपण. इथं लसूण मी हातावरती चांगला चोळून घेतलेला आहे, जास्त पण त्याची साल नाही काढून घेतलेली. साल काढली की मग चव जरा थोडी हीच होती, म्हणून साल नाही काढायची. आणि त्याच्यामध्ये परत शेंगदाणे पण टाकून घेतले आणि छान तळून घ्यायचे. असा ठेचा बनवला की आपण रानात भाकरीसोबत पण खाऊ शकतो, चपातीसोबत, भातासोबत, आपल्याला आपल्या आवडीनुसार कसाही खाऊ शकतो. आणि रानात असं नेण्यासाठी भाकरीवरती तर खूप छान लागतो. आणि आम्ही नेहमी असाच ठेचा करीत असती. तुम्ही पण करून बघा कसा झालाय चवीला. इथं शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या चांगल्या भाजायला लागलेत. चांगल्या भाजून द्यायच्या, तरच आपल्या ठेच्याला चव लागती. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे ही चांगले तळले ना तरच चवीला चांगला लागतो ठेचा, नाहीतर कच्चा कच्चा लागतो खाल्ल्यासारखा. आणि इथं आपल्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण चांगले तळून निघलेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मी इथं आता गॅस बंद केलेला आहे आणि थोड्या सारख्या हलवती. आता आपण काय हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे जास्त तेलामध्ये करपणार नाही. आणि साईडला ताटामध्ये काढलं की मग ते थंड होऊन जाईल. आणि मी इथं ताटामध्ये सगळ्या मिरच्या काढून घेतले. ते तेल परत आपण ते दुसऱ्या भाजीला पण वापरू शकतो. आणि ठेच्याला तेल कमीच मी वापरते. आता ह्याच्यावरती गरम आहे तोपर्यंतच मी चवीनुसार मीठ पण टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ पण टाकून घेऊ शकता. मी इथं एक उकळी घेतलेली, मी उकळीमध्ये ठेचा ठेचणार आहे त्याच्यामुळं उकळी घेतलेली. आणि उकळी खाली एक कापड पण ठेवून घ्यायचं सुती, मग ते कसं का असं ना. आणि नाहीतर आपल्या फरशीला हे पडू शकतात खोलगे, त्याच्यामुळं उकळी खाली आपण कापड ठेवून घ्यायचं. आता मी हे सगळं मिरच्या, शेंगदाणे, लसूण उकळीमध्ये टाकून घेते आणि हे बारीक करून घेणार आहे. आता इथं उकळीमध्ये मी ठेचा चांगला ठेचून घेणार आहे. ठेचा शेंगदाणे मिरची टाकल्यामुळे लवकर लवकर बारीक होत नाही, त्याला अधूनमधून सारखं हलवून घ्यायचं आणि सारखं असं ठेचून घ्यायचा. आणि उकळी माझी खूप छान आहे त्याच्यामुळं ठेचा पण छान होतो त्याच्यात ठेचल्यानंतर. मी लसूण, कोथिंबीर, खोबरं सारखं त्या उकळीमध्येच बारीक करत असते, फोडणीचं सामान कधी पण झालं तरी. आणि इथं आपला ठेचा बघा छान असा तयार झालेला आहे. मी आता हा ठेचा एका प्लेटीत काढून घेणार आहे. आणि जास्त पण बारीक करायचा नाही ठेचा. इथं आपला ठेचा तयार झालेला आहे बघा. आता मी एका प्लेटीत काढून घेणार आहे. तुम्हाला पण असा ठेचा आवडला असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला आहे ते ठेचा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.